नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं चांदवड लासलगाव मार्गावरील दिग्वत शिवारामध्ये शनिवारी सकाळी सापळा रचून मोठी कारवाई केली। या कारवाईमध्ये 32 किलो गांजासह सिन्नर तालुक्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे। यामधून एक आरोपी घटनास्थळावरून फरार झालाय। पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास MH01 BT 8813 या क्रमांकाची कार अडवून तपासणी करण्यात आली। यावेळी कारच्या डिक्कीमध्ये सुमारे 32 किलो वजनाचा अंदाजे 6,40,000 रुपये किमतीचा गांजा आढळून आलाय। या प्रकरणी संदीप रामनाथ साणप वय वर्ष 36, अनिल केशव बोडके वय वर्ष 30 आणि यश संदीप मोरे वय वर्ष 24 सर्व राहणार सिन्नर तालुका यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। मात्र रवी चिमाजी कातकाडे राहणार सायखेडा तालुका निफाड हा पोलिसांनी वाहन थांबवण्याचा इशारा दिल्यानंतर कारचा दरवाजा उघडून पळून जाण्यात यशस्वी झालाय। त्याचा शोध सुरू आहे आणि या कारवाईमध्ये गांजा, कार आणि इतर साहित्य असा एकूण 14,74,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आरोपींविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक राहुल मोरे, PSI हेमंत फड, उपनिरीक्षक हर्षल भोळे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं केली आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब नरे करताय। संजय जाधव, स्टार महाराष्ट्र न्यूज, चांदवड। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।